मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या भेटीवेळी अदानींचे अधिकारी होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या बैठकीमध्ये धारावीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। अदानी कंपनीला मिळालेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत बरेच वादविवाद सुरू आहेत आणि यावरून आता शिवसेना ठाकरे गटाकडून इशारा देण्यात आलाय। धारावी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही। धारावी पुनर्विकासबाबत शिवसेना मुंबईची लूट होऊ देणार नाही। धारावीचा भूखंड हा अदानींच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे आणि तो सौदा आम्ही होऊ देणार नाही असं राऊतांनी म्हटलंय। धारावीमध्ये साधारण 600 एकरचा भूखंड आहे। 8 लाख लोकांना पात्र याचा विचार न करता घरे मिळावीत 500 स्क्वेअर फुटाची। ती घरं त्यांचं पुनर्वसन त्याच जागेवर व्हावं। त्या बदल्यात अडाणी यांना भरभरून TDR म्हणजे तटही क्षेत्र सरकारने दिलं आहे आणि तेवढं पुरेसं आहे। पण मुंबईची मिठागृह, मुंबईचे टोल नाके, मुंबईच्या इतर मोकळ्या जमिनी, मदर डेअरीसारखी मोक्याची जागा ही जर धारावीच्या बदल्यात कोणी घेऊ इच्छित असेल, लुटू इच्छित असेल आणि त्या बदल्यात वर्षा बंगल्यावर सौदा होणार असेल तर हा सौदा आणि ही लूट शिवसेना उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। धारावी कुठे तुम्हाला माहिती आहे आणि धारावी जिथे समजा आहे तिथे जर आता जर समजा तुम्ही स्क्वेअर फुटाचा भाव काढलात तर तुम्हाला हे सगळं राजकारण कळेल।